नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आपल्या लाडक्या आणि आवडत्या मालिकेत आज आपण बघणार आहोत. अर्जुन म्हणत असतो की लवकरच माझ्याकडनं तन्वीला एक गिफ्ट मिळणार आहे. चैतन्य म्हणत असतो की का, म्हणजे मला म्हणायचं आहे की गिफ्ट दिल्यावरती तिचा तळपाय कसा काय दिसेल. अर्जुन म्हणत असतो की यस, कारण की ते गिफ्ट तन्वीच्या पायासाठीच असणार आहे. अर्जुन म्हणत असतो की कारण की मी तिला ते मुली काय घालतात ते पायामध्ये, ते नाही का ते आवाज करतं, छुमछुम वाजतं. चैतन्य म्हणतो की हा 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 ते छुमछुम. अर्जुन म्हणतो अरे ते नाही रे, ते लहान बाळांसाठी असतं. अरे ते नाही का ते मुली घालतात पायामध्ये. चैतन्य म्हणतो की म्हणजे ते पैंजण. तेव्हा अर्जुन म्हणतो की येस एक्झॅक्टली, मी तिला ते गिफ्ट करणार आहे आणि मग तिच्या पायात घालताना मला तिचा तळपाय बघायला भेटेल. चैतन्य म्हणत असतो की अरे पण पैंजण वगैरे घालणारी मुलगी नाही वाटत रे तन्वी. अर्जुन म्हणत असतो की हो ते पण आहे. अर्जुन म्हणतो की पण ते स्टाईल म्हणून ते एका पायात घालतात, ते काय म्हणतात त्याला. चैतन्यला देखील आता आठवत नसतं त्याला काय म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे ते नाही का घालतात एका पायात. चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन, अरे तू जे प्रश्न विचारतोय ना ते मला अजिबात झेपणार नाहीये. तू एक मिनिट थांब, मी काय करतो, मी नेटवरती सर्च करतो. मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता इंटरनेटवरती मोबाईलवरती सर्च करत असतात. तेव्हा आता चैतन्यला सापडलेला असतं. तो म्हणतो की हो सापडलं, अँकलेट. अर्जुन म्हणतो की येस. तेव्हा चैतन्याला देखील आता आनंद होत असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की मी आता प्रियाला अँकलेट गिफ्ट करणार. मी आताच एक अँकलेट ऑर्डर करतो आणि मी जर तिच्या पायात ते घालायला गेलो तर ती मला नाही म्हणू शकणार नाही. चैतन्य म्हणतो की परफेक्ट. आता नेमका त्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्यांना खोकल्याचा आवाज येतो आणि मग आता चैतन्य अर्जुन दोघेही घाबरलेले असतात. नेमकं कोण आहे बाहेर म्हणून बघण्यासाठी आता अर्जुन बाहेर दरवाजा उघडून बघत असतो. तेव्हा आता चैतन्य विचारत असतो की काय रे अर्जुन, कोणी आहे का बाहेर. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की इथं तर कोणी नाही आहे रे. चैतन्य म्हणत असतो की मला तर वाटलं मला कुणाचा तरी आवाज आलाय. अर्जुन म्हणत असतो की मला पण कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला बहुतेक. आता चैतन्य म्हणत असतो की एनिवेज आपल्याला अँकलेट. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे शांत हळू. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की आपल्याला ते अँकलेट ऑर्डर करायचं आहे ना, ते करू चल आपण. आता अर्जुन दरवाजा लावून घेतो. आता मात्र तिथे कोणीही त्यांना दिसलेलं नसतं, परंतु तिथं कोणीतरी होतं हे तर नक्कीच. आणि आता त्यांचा प्लॅन कोणाला तरी समजलेला असावा हे देखील निश्चित. आता मग अर्जुन आणि चैतन्य ते अँकलेट ऑर्डर करण्यासाठी आता रूममध्ये दोघेही गेलेले असतात. आता मित्रांनो इकडे बाजूला सायली ही प्रतिमाची शाळा घेत असते. आता तिने व्हाईट बोर्डवरती काही वाक्य लिहिलेले असतात. छोटे छोटे वाक्य लिहून आता ती प्रतिमाला विचारत असते की हे वाक्य वाचा बघू. आता प्रतिमाला ती म्हणत असते की हे बघा. आता प्रतिमा त्या एवढे हे वाक्य वाचा. तेव्हा आता प्रतिमा ते वाक्य अचूक वाचत असते. आता प्रतिमा वाचत असते की माझं नाव प्रतिमा आहे. आता सायली म्हणत असते की हे खालचं वाक्य वाचा बरं. तेव्हा तिथे पूर्णाजी देखील आलेल्या असतात आणि कल्पना देखील आलेली असते. आता कल्पना म्हणत असते की अरे वा, सायलीचा वर्ग तर सुरू झाला. तेव्हा सायली म्हणत असते की आई आता तो वर्ग तर सुरूच राहणार आहे नेहमी. सायली म्हणत असते की डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना की प्रतिमा त्यांच्या कानावरती सतत शब्द पडायला हवे आणि त्यांच्यासमोर असं लिहून दिलं ना तर त्यांना असं छान वाचता देखील येतं आणि आपण हळूहळू त्याच गोष्टींचा सराव करायचा आहे. आता प्रतिमाला देखील खूप चांगलं वाटत असतं आणि पूर्णाजी आणि कल्पना ह्या दोघी देखील खूप आनंदी असतात. सायली जे इफोर्ट्स घेत असते प्रतिमाची जी वाचा आहे ती परत येण्यासाठी, ते खरंच अतुलनीय असतात. आता पूर्णाजी खूप प्रेमाने प्रतिमाकडे बघत असतात. आता काही वेळानंतर प्रतिमा म्हणत असते की मी जाऊ. आता प्रतिमा ही गोष्ट बोललेली असते. तेव्हा आता सायली म्हणते की ठीक आहे बरं. आणि मग असं म्हटल्यानंतर आता प्रतिमाला देखील खूप चांगलं वाटत असतं, कारण की प्रतिमा आता थोडे थोडे छोटे छोटे वाक्य बोलायला लागलेली असते. आता जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय. व्हिडिओला
लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? आत्ताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा, कारण की मित्रांनो, आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकले आहेत. तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय? लगेच जाऊन खाली कमेंट करा. पूर्ण आजीच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. तेव्हा आता ही गोष्ट सायलीला लक्षात आलेली असते. सायली लगेच विचारते, काय झालं पूर्ण आजी? पूर्ण आजी म्हणत असते की अगं बघ ना, बाप्पाने आपल्याला प्रतिमा परत दिली, पण तिची स्मृती नाही दिली. एवढे प्रयत्न करून तिची वाचा दिली आणि तीही अपुरी दिली. देवाने प्रतिमाला वाचा दिली, ती सुद्धा अपुरी दिली. आपणच कुठेतरी कमी पडतोय का ग? आता असं पूर्ण आजी खूप भाऊक होऊन बोलत असतात. आता या गोष्टीवरती सायली म्हणत असते की पूर्ण आजी, अहो तुम्ही असा विचार करू नका. आपल्याला डॉक्टर जोशींनी सांगितलं आहे ना, एखाद्या लहान मुलाला शिकवताना जसा संयम ठेवावा लागेल तसाच इथेही ठेवावा लागणार आहे आपल्याला. आणि पूर्ण आजी, ते काही कठीण नाही आहे हा, आणि आपण ते करणारच आहोत. कल्पना आता म्हणत असते की वेगवेगळे प्रयत्न म्हणजे? तेव्हा आता सायली म्हणत असते की सांगते. आणि मग मोबाईलमध्ये ती काहीतरी रेकॉर्ड करत असते की तन्वी खूप हुशार मुलगी आहे. आता सायलीने मोबाईलमध्ये हे केलेलं असतं. पूर्ण आजी आणि कल्पनाला काही आयडिया नसते की सायली नेमकं काय करू राहिली आहे, परंतु आता सायलीने असं केलेलं असतं. आता कल्पना विचारत असते, अगं सायली, तू हे काय रेकॉर्ड केलं? तेव्हा सायली म्हणत असते की मी तंत्रज्ञानाचा वापर करते. आता काय होतं, आपण दिवसभर कामामध्ये व्यस्त असतो. आता मी अधूनमधून जर मी असे छोटे छोटे वाक्य प्रतिमा आत्यांना पाठवत राहिले तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कानावरती आपले जे वाक्य आहे, शब्द आहे, ते सतत पडत राहतील आणि त्यांची वाचा पुन्हा येण्यास मदत होईल. सायली म्हणत असते की आपण दिवसभर तर कामात असतो ना, तर आपण कामात जरी असलो तर त्याचा इम्पॅक्ट प्रतिमा आत्यांच्या शिकण्यावरती होणार नाही. उलट ते कंटिन्यू शिकतच राहतील. अशा व्हॉइस क्लिप त्यांना अधूनमधून मी त्यांना पाठवतच राहील आणि त्या हे वारंवार ऐकू शकतात आणि लवकर बोलायला देखील शिकू शकतात. परंतु यासाठी आता त्यांच्याजवळ पण एक मोबाईल असायला हवा. तेव्हा कल्पना म्हणत असते की अगं मग आपण एक फोन घेऊन देऊ की? तेव्हा आता कल्पना म्हणत असते की अगं, तू जर आता इतका चांगला प्रयत्न करतीये तर आपण प्रतिमाला एक मोबाईल घेऊन देऊया. पूर्ण आजी म्हणत असते की हा ठीक आहे. याचा अर्थ आपण कुठे जरी असलो तरी प्रतिमाची शिकवणी चालूच असणार, असं पूर्ण आजी म्हणत असतात. तेव्हा आता पूर्ण आजी सायलीला म्हणत असतात, सायली, तू स्वभावाने जितकी साधी आहे ना, तितकी हुशारही आहेस आणि तुझ्या या हुशारीचा प्रतिमाला तर नक्कीच उपयोग होणार आहे. आता सायलीला देखील खूप चांगलं वाटत असतं. आता कल्पना म्हणत असते की सायली, तू करत राहा, असे अनेक व्हॉइस नोट बनव, म्हणजे प्रतिमा लवकर आपल्यासारखी बोलायला लागेल. आता इकडे मात्र अर्जुन आणि चैतन्य रूममध्ये विचार करत असतात की आपल्याला प्रोडक्ट ऑर्डर करायला लागेल, त्याच्यासाठी ते अँकलेट आता सर्च करत असतात. तेव्हा आता चैतन्याच्या एक गोष्ट लक्षात येते, अरे अर्जुन, तू जे म्हणतोय की हे ऑर्डर करायचं, तर परंतु याला जर डिलिव्हर व्हायचं असेल तर त्याला 2 ते 3 दिवस तरी जास्त जाणार आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, आपल्याला एवढा टाइम तर नाही आहे, इतका वेळ नसणार आहे आपल्याकडे. तेव्हा चैतन्य म्हणतो की मग तेच ना. अर्जुन म्हणत असतो की मी आता प्रियाचं भांडं फोडण्यासाठी 1 दिवसही वाट बघू शकत नाही, मला काहीतरी आत्ताच्या आत्ताच करावं लागणार. बरं चैतन्य, मी एक काम करतो, मी आता बाहेर जातो आणि लगेचच एक अँकलेट खरेदी करून घेऊन येतो, कारण की आपल्याला या गोष्टीमध्ये अजिबात टाइम वाया घालून चालणार नाही. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन, ही अँकलेटची आयडिया जाम भारी आहे. म्हणजे बघ, ऑलरेडी प्रिया तुझ्यासाठी फार वेडी आहे. आता चैतन्य तेव्हा नेमकं काय होणार आणि कशी परिस्थिती असणार याचं वर्णन अर्जुनला करून दाखवत असतो. तो म्हणत असतो, जेव्हा तू तिच्या पायामध्ये हे घालण्यासाठी जाणार आणि तू तिच्या पायात अँकलेट घालायला जाशील आणि तिचा तळपाय हातात घेशील, तेव्हा ती ॲब्सोल्युटली विसरून जाईल की ती कोण आहे ते, आणि मग तिच्या लक्षातच राहणार नाही की तिच्या पायावरती बर्थमार्क नाहीच आहे, आणि मग तिच्या लक्षातच राहणार नाही की तिच्या पायावरती ते बर्थमार्क नाहीच आहे. आणि आता चैतन्य खूप हसत असतो. वा अर्जुन, ऑल द बेस्ट. अर्जुन म्हणत असतो की वा, असंच होऊ दे. पण तेव्हा आता चैतन्य म्हणत असतो की जा, तू घेऊन ये आणि भेटू मग. आणि असं म्हणून आता चैतन्य तिथून जायला लागतो, तर अर्जुन त्याला म्हणतो की अरे अरे थांब. आता अर्जुन चैतन्य जवळ येतो आणि तो आता त्याच्या मनातली व्यथा सांगत असतो की मला जर आता हे बाहेर जाऊन अँकलेट विकत घ्यायचंय, म्हणजे मला हे सगळं सायलीला सांगावं लागेल ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की मग. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण सांगायचं कसं? चैतन्य म्हणतो की सोपं आहे, हे बघ, सायली वहिनीला सांग, खरं तर प्रिया ही तन्वी नाहीये
आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तिला अँकलेट गिफ्ट करतोय. सिंपल. अर्जुन म्हणतो की हां, मग मिसेस सायलीनं मला त्याच अँकलेटनी फासावर चढवतील. आता चैतन्याला काय हसू कंट्रोल होत नाही. चैतन्य मोठमोठ्याने हसायला लागतो. अर्जुन म्हणत असतो की अरे हसू नको बाबा, अरे मी त्यांच्यासमोर फक्त तन्वीचं नाव काढलं ना तरी त्या काय काय करतात. आणि मग आता अर्जुनला कॉफीचा तो सीन आठवत असतो. ही घ्या तुमची फेवरेट कॉफी, असं सायली त्याला म्हणालेली असते. आणि ते किती ऐकावं लागलेलं असतं अर्जुनला हे त्याला आता आठवत असतं. आता अर्जुनला तोही सीन आठवत असतो जेव्हा अर्जुनने पाणी मागितलेलं असतं, परंतु सायलीने कॉफी आणलेली असते आणि सायली म्हणत असते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं पण मला पाणी पाहिजे होतं. तेव्हा सायली म्हणत असते की पण तुम्हाला कॉफी आवडते ना, तुमची कॉफी फेवरेट आहे ना. आता अर्जुनला सायलीचे ते टोमणे आठवत असतात. आता अर्जुनला तोही सीन आठवत असतो जेव्हा सायली ही अर्जुन जवळ आलेली असते आणि अर्जुनला ती एक डायरी देत म्हणालेली असते की याच्यामध्ये तुम्ही पूर्ण दिनचर्या लिहायची, म्हणजे तुम्ही कुठं जाताय, काय करताय, तुम्ही कुणाला भेटणार आहात, ऑफिसला जाताय की कोर्टात जाताय, कुणाबरोबर कॅफेला जाताय का, हे सगळं याच्यात रोज लिहून ठेवायचं. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की नाही 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 नाही, मला परत कॉफी प्यायची नाही, आता मला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. पण आता हे सगळं मिसेस सायलीला सांगायचं पण कसं? हे बघ, मला त्यांच्यापासून काही लपवायचं नाहीये. इनफॅक्ट मला सगळ्यात आधी त्यांना सांगायचंय. पण कसं सांगायचं? चैतन्य म्हणत असतो की मला ऍब्सोल्युटली काही आयडिया नाहीये आणि तुझी ही जगावेगळी लव्ह स्टोरी तूच हँडल कर. आणि असं म्हणत आता चैतन्य अर्जुन समोर डायरेक्टली हात जोडत असतो. चैतन्य म्हणत असतो की प्लीज मला आता याच्यात खेचू नकोस आणि आता पुढे काय करायचं हे पण तूच सांग. आता इकडे दुसरीकडे मात्र सायलीची डिजिटल स्कूल सुरू असते. तेव्हा सायली आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड करत असते. प्रतिमा आत्या संध्याकाळच्या वेळेला आपल्या बागेतल्या झोपाळ्यावरती जाऊन बसलं ना की खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न. सूर्योदया आधी आणि सूर्यास्तानंतर मनसोक्त झोके घ्यायचे झोपाळ्यावरती बसून. आता तिथे तेवढ्यात रविराज देखील आलेला असतो. रविराज आता सायली नेमकं काय करते हे आता बघत असतो. त्याला काही समजत नसतं. आता रविराज म्हणत असतो काय ग सायली, प्रतिमाला घरातल्या घरात व्हॉइस नोट पाठवतीये. तेव्हा आता पूर्ण आजी रविराजला समजावून सांगू लागते की सायलीच्या नेमकं मनात काय आहे. तेव्हा आता पूर्ण आजी म्हणत असते की सायलीचं असं म्हणणं आहे की प्रतिमाच्या कानावरती असे वेगवेगळे शब्द सतत पडले ना तर तिला लवकर बोलता येईल, की प्रतिमाची वाचा आणि प्रतिमाला लवकर बोलण्यासाठी टेक्नॉलॉजीचा असा देखील वापर करता येईल. परंतु सायली आता तू जे काही प्रयत्न करते ना त्यावरून असं वाटतंय की आता लवकरात लवकर प्रतिमाला घरी घेऊन जाता येईल. तेव्हा आता सायली म्हणत असते की रविराज काका, माझ्या तर ही गोष्ट लक्षातच आली नाही, कारण की आता सायलीला एक नवीन कल्पना सुचलेली असते. कल्पना म्हणत असते की काय ग. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमा त्या जेव्हापासून घरात आल्या तेव्हापासून त्यांना आपण जुन्या घरी नेलंच नाहीये त्यांच्या. आता सायली म्हणत असते की मला असं वाटतंय की कदाचित आपण प्रतिमा त्यांना त्यांच्या जुन्या घरी नेलं ना तर त्यांना खूप काही आठवू शकतं. मला असं वाटतंय की त्यांना त्यांच्या घरी न्यायला हवं. आता ही गोष्ट ऐकून सगळ्यांना जरा विशेष वाटत असतं. रविराज म्हणत असतो की खरं तर माझ्या हेही आधी लक्षात आलं होतं, पण नंतर असं वाटायला लागलं की प्रतिमाला जर इथून घेऊन गेलो तर ती कदाचित अपसेट होईल. सायली म्हणत असते की पण आपल्याला डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना की त्यांच्या जर भावना जाग्या झाल्या तर त्यांना लवकर बोलता येईल आणि आपल्या भावना खरं तर आपल्या जुन्या घरामध्ये दडलेल्या असतात. सायली आता पूर्ण आजीला रिक्वेस्ट करत असते आणि म्हणत असते मला तरी असं वाटतंय पूर्ण आजी की प्रतिमा आत्यांना त्यांच्या घरी थोड्या वेळासाठी का होईना आपण त्यांना त्यांच्या घरी नेलं पाहिजे. चालेल का पूर्ण आजी? तेव्हा पूर्ण आजी म्हणत असतात की हो चालेल ना. तिला जर तिच्या जुन्या घरी नेलं ना तर तिला तिचं अंगण आठवेल, तिला तिची जुनी खोली आठवेल आणि मग नक्कीच तिला काहीतरी आठवेल देखील आणि तिची वाचा देखील लवकर येण्यास मदत होईल. रविराज म्हणत असतो की अगं पूर्ण आजी, मी केव्हाची वाटच बघतोय की मी कधी प्रतिमाला पुन्हा माझ्या घरी घेऊन जाईल. पण आता ना वेळ वाया नको घालवायला. मी सुमनला फोन करतो, ती सगळी घरातली तयारी करून ठेवेल आणि प्रतिमाच्या स्वागताची देखील ती तयारी करेल. परंतु प्रतिमा आहे तरी कुठे? तेव्हा आता कल्पना सांगू लागते की प्रतिमा आतापर्यंत इथंच होती, परंतु ती आता तिच्या खोलीमध्ये गेली आणि आपल्याला तिला आता विचारावं लागेल ना, सायली तुला काय वाटतं, प्रतिमा आता तिच्या घरी यायला तयार होईल? आता मात्र सर्वजण विचारात पडलेले असतात. कल्पना, सायली, रविराज विचार करू लागतात की प्रतिमाला चालेल का, प्रतिमा आत्या आता या गोष्टीसाठी तयार होतील का. सगळ्यांनाच आता हा प्रश्न पडलेला असतो. आता इकडे दुसरीकडे अर्जुन रूममध्ये विचार करत असतो आणि तो आता चैतन्यला म्हणत असतो की मिसेस सायलीला प्रियाबद्दल तेव्हाच सांगण्यात पॉइंट आहे जेव्हा आपल्या हातामध्ये प्रूफ्स असतील.
कारण की तोपर्यंत त्या माझं काहीच ऐकणार नाही. आणि प्रियाच्या पायामध्ये अँकलेट घालायचं एवढी पर्सनल गोष्ट फक्त आणि फक्त मला माझ्या रूममध्येच करता येईल. आता एकच ऑप्शन आहे, जेव्हा मी आणि प्रिया माझ्या रूममध्ये असू त्यावेळेस तू मिसेस सायलीनला बाहेर अडकवून ठेवायचं. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय 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 अरे अर्जुन काय बोललास तू? अरे पण माझा याच्यामध्ये काय संबंध आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की मग तुझा नाही तर मग कोणाचा संबंध आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो की तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, मी तुझ्याशिवाय हे करू शकणार नाहीये. आता चैतन्य या गोष्टीला नकार देत असतो, परंतु अर्जुन म्हणत असतो की हे बघ अर्जुन, तू एक छोटीशी गोष्ट विसरतोय का? ती जी खोली आहे ना, ती खोली मिसेस सायलींची आहे. हे घर सायली वहिनीचं आहे आणि त्यांना मी बाहेर अडवून ठेवायचं. कसं? अर्जुन म्हणत असतो की तो तुझा प्रॉब्लेम आहे, मला का विचारतोयस? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की हे बघ तू एक काम कर, तू आहे ना स्टेप्सवरती उभा राहा आणि तुला त्या येताना दिसल्या की तू त्यांना लगेच किचनमध्ये घेऊन जा. चैतन्य म्हणत असतो की सॉरी पण मला हे जमणार नाहीये, ते तू बघ तुला काय करायचं ते. तेव्हा आता अर्जुन लाडीगोडी लावत असतो चैतन्याला, म्हणत असतो की तू माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, माझा यार आहेस तू, अरे माझी लाईफ आहेस तू, यु नो. तेव्हा आता चैतन्य म्हणत असतो की तू आता मला जरी म्हणाला ना तू माझी प्रेयसी आहे, म्हणजे ते नाहीये परंतु तरी जरी तू म्हणाला ना तरी मी नाही करणार आहे. अरे सायली वहिनीला तुझ्यापेक्षा मी जास्त घाबरतो रे. आता मात्र अर्जुन ऍक्टिंगची सीमाच पार करतो आणि मग रडत रडत म्हणायला लागतो की अरे चैतन्य, तू आता असं मला म्हणशील? अरे तुझाच तर आधार आहे आता मला फक्त. आता तू जर मला मदत नाही करणार तर मी कसं हे प्रूव्ह करणार की प्रिया ही तन्वी नाही आहे? प्लीज तू असं काही करू नकोस. आता मात्र अर्जुन असं हे फेक रडायचं नाटक आता चैतन्यासमोर करायला लागतो. आता चैतन्य देखील नाटकं करत असतो. रडता रडता तो म्हणत असतो की अरे अर्जुन, तू इतका प्रॉब्लेममध्ये आहे का रे? परंतु मला काय वाटतं आता तू याच्यातून मार्ग तूच काढू शकतो. तुझा लढा तूच लढ, मी निघतोय बाहेर. आता अर्जुन म्हणतो की थांब, आय एम युअर बॉस. अर्जुन म्हणत असतो की मी तुझा बॉस आहे आणि मी तुला ऑर्डर देतोय की तू मिसेस सायलीनला बाहेर अडवून ठेवायचं. इट्स माय अन ऑर्डर. चैतन्य आता खूप हसायला लागतो आणि हसता हसता म्हणत असतो की ओके सर, मी तुमची ऑर्डर पाळेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ओके ओके गुड. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की सर तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो विचार. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की सर पण तुम्ही तुमच्या बायकोला एवढं का बरं घाबरता हो? अर्जुन म्हणत असतो की हस हस, अजून हसून घे, अजून तुझं लग्न नाही झालंय ना, आणि लग्न झाल्यानंतर तुला कळेल की बायकोचा टेरर काय असतो ते. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी जेव्हा लग्न करेल ना तेव्हा आय होप मी खरं लग्न करेल. अरे तू मला एवढं काहीतरी सांगतोयस? अरे तू अजूनपर्यंत त्या बायकोला एवढं सांगू नाही शकला की तुझं तिच्यावरती खरं प्रेम आहे. अर्जुन म्हणत असतो की सांगेल मी सांगेल तिला. एकदा मधुभाऊ सुटले ना मग मी माझ्या फिलिंग्स सायलीला सगळ्या सांगून टाकेल. तेव्हा चैतन्य म्हणतो की तोपर्यंत अशी ही लपवाछपवी तशीच सुरू. अर्जुन म्हणतो की दुसरा ऑप्शन नाही आहे ना? आता सोड ते, आता मी आधी जातो आणि ते अँकलेट घेऊन येतो आणि मग त्यानंतर आपण घरात सर्वांना सांगू की माझी ऑनलाईन मीटिंग आहे, सो कोणीही मला रूममध्ये येऊन डिस्टर्ब करणार नाही. आणि त्यानंतर तुझी सिक्युरिटी गार्डची ड्युटी सुरू. आता चैतन्य अर्जुनला सलाम करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो दॅट्स अ गुड बॉय. आता इकडे सायली देखील पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणत असते की मी यांना सांगून आले, आणि असं म्हणून आता सायली तिकडून निघालेली असते. आता वरून चैतन्य आणि अर्जुन खाली येत असतात. तेव्हा दोघेही मध्ये वाटेतच भेटतात. आता सायली म्हणत असते की पहिल्यांदा तुम्ही सांगा. अर्जुन म्हणत असतो की पहिल्यांदा तुम्ही. तेव्हा सायली म्हणत असते की पहिल्यांदा तुम्ही सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही तुम्ही सांगा. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे वा, पहिले आप छान आहे, हा छान आहे, चालू द्या. सायली म्हणत असते की बरं मी सांगते. आम्ही असं ठरवलंय की प्रतिमा आत्यांना घेऊन त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचं, म्हणजे रविराज काकांच्या घरी. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की पण असा अचानक असा प्लॅन? आता अर्जुनच्या पथ्यावरतीच ही गोष्ट पडणार असते, कारण की प्रियाला मात्र आता अर्जुनला व्यवस्थित भेटता येणार असतं. तेव्हा आता सायली म्हणत असते की कारण की आम्ही त्यांना तिकडे घेऊन जातोय कारण त्यांच्या जुन्या घरामध्ये त्यांच्या काही आठवणी असतील ना प्रतिमा आत्यांच्या, आणि तिथे जर त्यांना घेऊन गेलं तर त्यांना कदाचित काहीतरी आठवेल. आता खालून पूर्णाजी आणि कल्पना म्हणत असते की प्रतिमाची स्मृती परत यावी म्हणून आपण इतके प्रयत्न करतोय, त्यात आणखीन हा एक प्रयत्न. आणि कल्पना म्हणत असते की अरे काही नाही रे, आम्ही फक्त 2-3 तासांकरता जाऊ आणि परत येऊ, आणि आमच्यासोबत मावशी पण येत आहे. ग्रेट, फंटॅस्टिक, असं आता अर्जुन म्हणत असतो. म्हणजे खूप छान आयडिया आहे. म्हणजे प्रतिमा त्या जर त्यांच्या घरी जातील तर बऱ्याच गोष्टी आठवण्याची शक्यता आहे. आता अर्जुन हे जरा अडखळून बोलत असतो. सायलीला लगेच लक्षात येत असतं की अर्जुन असं का तरी
अर्जुन असं बोलतोय म्हणजे याचा अर्थ काहीतरी तर आहे नक्की. सायली म्हणत असते की हो, म्हणजे आपण अजून त्यांनाही सांगितलेलं नाहीये की त्यांना आपण घेऊन जातोय, परंतु त्या जायला नकार देणार नाही. चैतन्य म्हणत असतो की अहो सायली वहिनी, तुम्ही त्यांना ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशनसाठी तयार केलं, तर त्या घरी जायला कशाला नकार देतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲब्सोल्युटली नाही देणार नकार. आता अर्जुन म्हणत असतो की अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही असं करा, तुम्ही आरामात जा आणि निवांत या तिकडून, चला बाय. तेव्हा आता सायली म्हणते की अहो पण तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना मला. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही काही नाही, कॅन्सल कॅन्सल. तेव्हा सायली म्हणते की अहो असं कसं, तुम्ही आता तर मनाला काहीतरी सांगायचंय, लगेच कॅन्सल कसं. अर्जुन म्हणत असतो की नाही, आता तुम्ही प्रतिमात्यांसाठी इतका स्पेशल प्लॅन बनवला आहे ना, तर माझं काही इतकं स्पेशल नाहीये, सोडून द्या सोडून द्या. कारण की आता सायली म्हणत असते की मग आता मी जाऊ ना, कारण की पूर्णाजी आणि आई केव्हाच्या रेडी होऊन बसल्यात. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की नाही नाही, तुम्ही आरामात जा, आरामात, काही प्रॉब्लेम नाही, आणि निवांत होऊ द्या सगळं. आणि मग आता अर्जुन सायलीला तिथून काढून देतो. आता अर्जुन चैतन्याकडे बघून तोंडावरती बोट ठेवत असतो आणि म्हणत असतो की काही बोलू नको, काही बोलू नको. आता मात्र अर्जुनच्या चांगलंच पथ्यावरती पडलेलं असतं, कारण की आता अर्जुनला खूप जास्त टेन्शन असतं की जेव्हा जर तो प्रियाला भेटत असेल आणि तिच्या पायात ते अँकलेट घालत असेल, त्याच वेळेस जर सायली जर आली तर किती मोठा प्रॉब्लेम होईल आणि किती मोठा बवाल होईल, त्याला हे चांगलं माहिती असतं. आणि त्यावेळेस जर सायलीला खाली रोखून ठरायचंय आणि त्यावेळेस सायलीला खाली रोखून धरायचंय, ते देखील किती अवघड आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. परंतु आता त्याच्याकडे संधी चालून आलेली असते आणि आता सायलीच घरातून जाणार असते 2-3 तासासाठी. आता ते घरात येणार नसतात. हा मात्र आता अर्जुनसाठी चांगला मोका असतो, त्याच्यासाठी तो खुश होत असतो. आणि त्यांनी सायलीला देखील सांगितलेलं नसतं त्याची ऑनलाईन मीटिंग वगैरे आहे म्हणून. आणि आता अर्जुनला खोटं बोलायची सुद्धा गरज पडणार नसते आणि चैतन्याला सोळावर लटकवायची पण. आणि अशामुळे ते दोघे देखील खूप आनंदी झालेले असतात. आता खाली रविराज देखील तयार होऊन खाली आलेला असतो आणि पुन्हा आजीला तो म्हणत असतो, सायली बोलली का प्रतिमाशी. तेव्हा आता कल्पना म्हणत असते की नाही, अजून नाही बोलली आहे, परंतु आपण सगळे एकत्र जाऊन तिच्या रूममध्ये जाऊनच बोलूया. असं म्हणून आता पूर्णा आजी, कल्पना, रविराज हे चौघेही निघालेले असतात. अर्जुन मात्र आता याची चौकशी करत असतो आणि बघत असतो इकडे तिकडे वाकून की हे गेले की नाही. आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन, अरे ते चालले ना, सांगायला लागल ना आपल्याला त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता काय गरज आहे सांगायची, घराच्या बाहेर चाललेत ना ते, मग कशाला सांगायचं. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुला सिक्युरिटी गार्डचा देखील जॉब करायचा नाही आता. चैतन्य म्हणतो की अरे काय सांगतोय, कारण की चैतन्याला आता खूप जास्त आनंद होत असतो आणि म्हणत असतो की वाचलो एकदाचा. आणि आता ते खुश होऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात. आता मात्र इकडे हे चौघे जणही, सायली, कल्पना, पूर्णाजी, रविराज हे आता प्रतिमाच्या रूमकडे येत असतात. आता इकडे प्रतिमाला मात्र खूप जास्त त्रास होत असतो. प्रतिमा डोक्याला मारून घेत असते, तिला खूप जास्त वेदना होत असतात डोक्यात, तिचं डोकं खूप जास्त दुखत असतं असं तिला वाटत असतं. आता मात्र सायली आणि सगळे घरातले आलेले असतात आणि ते बघत असतात तर प्रतिमाला खूप त्रास होतोय. तर सायली विचारते की प्रतिमा आत्या, काय झालं तुम्हाला. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणत असतात की माझं डोकं दुखतंय. तेव्हा सायली म्हणते की तुमचं डोकं दुखतंय. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात की हो. तेव्हा सायली म्हणत असते की तुम्हाला गोळी आणून देऊ का मी पटकन. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली, ताप वगैरे आलाय की बघ बरं एकदा. तेव्हा मात्र सायली जेव्हा चेक करते की प्रतिमा आत्यांना ताप आलाय की नाही, तेव्हा मात्र ताप आलेला नसतो. सायली म्हणत असते की परंतु आता आपल्याला यांना बाहेर नाही ना घेऊन जाता येणार, त्यांना आता खरं तर गरज आहे ती विश्रांतीची. आता खरंच प्रतिमाची जरा तब्येत अनवेलच असते आणि ती जरा डोक्याला हात लावूनच बसलेली असते. आता सायलीला कळालेलं असतं की आता या मोमेंटमध्ये आपण प्रतिमा आत्याला कुठेही घेऊन जाणं योग्य ठरणार नाही, कारण की त्यांना आराम करून देणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आता सायली म्हणत असते की आता यांना आरामच करून द्यावा लागेल आपल्याला. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुनचा प्लॅन अर्जुनने आता सक्सेसफुली एक्झिक्यूट केलेला असतो. अर्जुन आता खाली बसलेला असतो, त्याने प्रियाला रूममध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि अर्जुन म्हणत असतो की मला तू खूप आवडतेस तन्वी, आणि आता हे अँकलेट तुला गुंतवण्यासाठी. आता अर्जुन असं बोलून गेलेला असतो. तेव्हा आता प्रिया घाबरूनच म्हणते की काय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अगं तुझ्या पायात घालण्यासाठी. आता मात्र तो प्रियाला बेडवरती बसवतो आणि मग स्वतः
आणि मग स्वतः आता प्रियाचा पाय त्याच्या हातामध्ये घेतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो की एकदा की मी तुझ्या पायावरती जन्मखुणेचा पुरावा बघितला की हाच पाय मी असा अडकवतो की बघच. आता अर्जुन प्रियाच्या पायाला खालून पण बघायचा प्रयत्न करत असतो. त्याला पहिल्यांदा काही दिसत नसतं आणि मग नंतरून तो पायावरती बघतो तर जन्मखून असते. आणि अशा प्रकारे आता मात्र अर्जुनला चांगलाच धक्का बसलेला असतो. प्रियाने मात्र चांगला जुगाड करून आलेली असते. प्रियाला मागेच 2-3 वेळा डाऊट आलेला असतो की तिच्या पायाचा संबंध आता बहुतेकदा खूप वेळा यायला लागलाय आणि तिचा पाय सध्या सतत हायलाईटमध्ये राहतो. आणि मग ती त्या गोष्टीची काळजी करून घ्यायला आणि मग ती त्या गोष्टीची काळजी आणि मग आता ती त्या गोष्टीची ऑफकोर्स काळजी घेणारच आहे हे आपल्याला देखील माहिती आहे. आणि मग त्याच्याचमुळे आता अर्जुनला हा धक्का बसलेला असतो. ॲक्च्युली खरंच आता अर्जुनला तिच्या पायावरती ती जन्मखून दिसली आहे की नाही दिसली आहे हे अजून क्लिअर नाही झालंय. परंतु मित्रांनो हे बघणं खरंच रंजक ठरणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिका ही किती आवडते हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या मालिकेतलं सगळ्यात जास्त पात्र तुम्हाला कोणतं आवडतं, तुम्ही कुणाचे फॅन आहात हे देखील कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.